खारघर तळोजा सिटी वेलफेअर असोसिएशन पुरस्कृत आणि खारघर तळोजा नारी शक्ती महिला मंडळ आयोजित भावी नगरसेवक ॲडव्होकेट चेतन भोईर यांच्या नेतृत्वाखाली तळोजा नगरीतील सर्वात मोठा नवरात्र उत्सव गरबा दांडिया राज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत मारवा गृह संकुलाच्या समोर सेक्टर 23 तळोजा फेज 2 येथे साजरा करण्यात येत आहे। तसेच यावेळी ॲडव्होकेट चेतन भोईर यांनी या नवरात्री उत्सवात एक आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये महिला सुरक्षिततेचा विचार करत येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताची संपूर्ण माहिती एका QR कोडद्वारे ऑनलाईन पद्धतीने जमा करूनच त्यांना आतमध्ये येण्याची परवानगी दिली जात आहे, जेणेकरून काही अपप्रवृत्तीच्या लोकांना पकडण्यास सोपे होईल। तसेच संपूर्ण कार्यक्रम स्थळावरील CCTV आणि 70 स्वयंसेवक यांच्यातर्फे निगराणी देखील ठेवली जात आहे। ऍक्च्युली मला तर आनंदच आहे का या आशेने माझ्याकडे लोक बघतायत सध्या। आणि नवरात्री बोलल्यानंतर आपला एक एकता धार्मिकता तो आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय सध्या इथे। आणि सर्व समाजाचे सर्व धर्माचे सर्व लोक एकत्र येऊन आज या नवरात्री उत्सव मध्ये सामील होत आहेत, हजेरी लावत आहेत। आणि तुम्ही बघाल फर्स्ट डे मध्ये आपल्याकडे 600 लोकांची गर्दी होती, ती नेक्स्ट डे ला सेकंड डे ला अराउंड 1000 पर्यंत गेली। आणि आज तुम्ही जर बघितलं असेल तर टोटल काउंट 1500 प्लस आहे। तर चांगला समुदाय येतोय, चांगली लोक येत आहेत। धार्मिक गोष्टींना पुढे घेऊन जाण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे आणि तो नेहमीच राहील। त्याच्यासाठी मी सर्व फेज 2 मधले सर्व रहिवाशांचे मनापासून आभार मानतो। तळोजा एरियातले सर्व लोकांचे, ज्येष्ठ लोकांचे मी मनापासून आभार मानतो का मला या नवरात्रीत एवढा चांगला प्रतिसाद त्यांनी दिला। पहिल्या वर्षी मी जेव्हा नवरात्र ठेवली होती तेव्हा गिफ्ट्स वगैरे चांगले होते। म्हणजे तुम्ही बोलाल तर आम्ही स्टार्टिंगला 12 ते 15 गिफ्ट द्यायचो, पण आज तुम्ही आपल्या या नवरात्रीमध्ये बघाल वर्ष दुसरं आहे तर पहिला बक्षीस आपण स्कूटी ठेवलेली आहे, सेकंड बक्षीस आयफोन आहे, थर्ड प्राइज तुमच्याकडे टीव्ही आहे, फोर्थ प्राइज वॉशिंग मशीन आहे आणि फिफ्थ प्राइज सायकल वगैरे आहेत। म्हणजे लहान मुलांना तसेच मुलींसाठी आपण सायकल ठेवलेली आहे। आणि एक स्पेशल गिफ्ट म्हणून कपल रिंग आहे आपल्याकडे। तर या वर्षी आपण गिफ्ट साठी म्हणजे मनापासून सर्वांना म्हणजे गिफ्ट देण्यासाठी फेज 2 खारघर तळोजा सिटी वेलफेअर उतरलेली आहे। माझा जेवढा प्रयत्न राहील की एवढाच प्रयत्न राहील का जेवढे आपले इथले आमदार आहेत किंवा जे आमदारकीसाठी उभे असणार आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी नेहमीच असतो। आणि मी त्यांच्यासाठी जेवढं मला करता येईल तेवढं मी माझ्या पासून त्यांना हेल्प करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन। आपण ही गोष्ट ऍड करण्याचा मेन रिझन आहे आपल्या इथली सेफ्टी। तुम्ही लास्ट टाइम पनवेल मध्ये झालेला, उरण मध्ये झालेला स्टोऱ्या तुम्ही ऐकत असाल, तुम्हाला बऱ्याचशा चॅनलवरनं सोशल मीडियावरनं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऐकू आल्या असतील। पण आपल्याला आपल्या कार्यक्रमामध्ये बेस्ट गोष्ट करायची आहे ती सेफ्टी आणि सिक्युरिटी। त्याच्या अनुषंगाने आम्ही आमच्या नवरात्री उत्सवामध्ये एक बारकोड स्कॅनर ठेवला होता। तो कशासाठी तर तुम्ही जो कोणी येणारा पर्सन असेल तो पहिल्यांदा बारकोड स्कॅन करेल, त्याची पूर्ण डिटेल त्याचा फोटो अपलोड करेल, जेणेकरून कोणी अशी वृत्ती असणारी लोक असतील तर त्यांचा पूर्ण डेटा आपल्याकडे असेल, जेणेकरून आपण त्यांना ट्रेस करू शकतो आणि आपल्या इथे होणाऱ्या ज्या काही अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्यांना प्रिकॉशन घेऊ शकतो। त्याच्यासाठी सेफ्टी प्रोटोकॉल साठी आपण ही गोष्ट केलेली आहे। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राइब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।